नमस्कार मित्रांनो, मी मारुती काळजाते या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण हातावरती गोंधन काढणार आहोत, म्हणजेच टॅटू काढणार आहोत. महादेवाचं नाव किंवा ओम नमः शिवाय. पाहूया काही त्रास होतो का. तर मित्रांनो, आज मी माझ्या हातावर हे असं ओंकाराचं गोंधन टॅटू मी काढला. आजच्या तरुण पिढीला या टॅटूनं भलतीच भुरळ पाडलेली दिसते. अनेकाच्या शरीरावर हे आपल्याला टॅटू दिसून येतात. पूर्वीच्या काळी लहानपणी आपण पाहायचो तर बायका गोंदायच्या आणि गोंदून पण घ्यायच्या. पुरुषांच्या शरीरावर कुणाच्या तरी एखाद्या शरीराच्या म्हणजे पुरुषाच्या शरीरावर हे टॅटू दिसायचं. आणि त्या काळामध्ये यात्रे जत्रेमध्येच हे गोंधन केलेलं आपल्याला दिसायचं. आणि कधीकधी ती टॅटूवाली बाई म्हणजे ती गोंधनवाली बाई गावामध्ये येऊन अनेक बायांच्या अंगावरती ते गोंधन करायच्या. जत्रेत किंवा गावात येऊन गोंधणाऱ्या त्या बायका त्या हातानेच ते आपली कला करायच्या. छोट्याशा त्या सुईनं आणि त्या काळ्या शाईनं त्या हातावर, अंगावर, शरीरावर आवडेल त्या ठिकाणी त्या गोंधून देत असायच्या. कलाकार मशीन आणि शाई वापरून हे गोंधन करून देतात, टॅटू काढून देत असतात. असे आताच्या तरुणाईमध्ये याचं फॅड जास्त दिसतं. ही एक फॅशनच होऊन गेली असं म्हणायला सुद्धा काही हरकत नाही. हे टॅटू काढून देणं हा एक चांगला आता व्यवसायच आपल्याला झालेला दिसून येतो. अनेक ठिकाणी असे धंदे आपल्याला चाललेले दिसतात. ते ह्याला जास्त त्रास होत असेल ना जेव्हा शेडिंग करतात, जेव्हा शेडिंग करतात एखाद्या स्केचची वगैरे. पूर्वीचं हे गोंधन काढणं म्हणजे टॅटू काढणं म्हणजे सजावट नव्हती, तर ते एक संस्कृती म्हणून काढलं जायचं. वेगवेगळ्या प्रकारे आणि वेगवेगळ्या प्रकारचे टॅटू आता लोक गोंधवताना आपल्याला दिसून येतात. ते हे केलं हा दुसरा आता तुम्हाला काढायचा टॅटू त्रास होतो, ध्यानात ठेवा. मी हे गोंधत असताना मला थोडेसे नाजूक वेदना ह्याच्या झालेल्या जाणवत होत्या, परंतु त्या माझ्या मुलीला बी टॅटू काढायचा असल्यामुळे मी तो चेहऱ्यावर एक्सप्रेशन. किती वर्ष टिकतो परत काढायला पाहिजे. मी पण काढू ना, लाईफ टाईम टिकतोय म्हणल्यावर पण काढायला पाहिजे. एवढा त्रास नाही त्याला. मग मी काढू का नको? शिवाय ओम नमः शिवाय. असे हे टॅटू काढत असताना पूर्वीच्या काळी कुणी तुळशीचे, कुणी चंद्र किंवा सूर्य, त्रिशूळ, ओम किंवा हनुमान, महादेवाची पिंड असे वेगवेगळ्या प्रकारचे आकृत्या त्या हातावरती किंवा शरीरावरती गोंधून घेतल्या जात होत्या. म्हणून मग हे एक श्रद्धा असल्याचं प्रतीकच तसं म्हणायला हरकत नाही. काहीच्या मते असं काही केल्यामुळं अंगात ताकद येते, आत्मविश्वास वाढतो, बरेचसे आजार नष्ट होतात. पण हे खरं की खोटं आपल्याला काय माहित नाही. खाली ओढताना त्रास होत असेल ना, तसे स्ट्रोक मारताना नाही? मग त्रास कधी झाला वरच्या साईडला? कधी सारखाच होतोय मला कधी जरा. खाली ओढताना काय होतं, निडल बाहेर काढतो आम्ही. आत टाकतो, वर आत टाकलेली असते, खाली कोण बाहेर निघायचं. तुम्हालाही जर हे गोंधन काढायचं असेल तर मी ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला या कलाकाराचा मोबाईल नंबर आणि नाव देतोच आहे. पण हे नक्की लक्षात घ्या, थोडाफार म्हणजे गोंधन घेताना नाजूक अशा वेदना होत असतात. फॅशन म्हणून गोंधन घेणाऱ्याची संख्या खूप मोठी आहे असं हे कलाकार सांगत होते. हजारो वर्षांची ही परंपरा आहे. याचा उल्लेख अनेक पुराण कथांमध्ये सुद्धा दिसून येतो. माग असलेल्या समाजात ही परंपरा जास्त प्रमाणात दिसून यायची. मात्र अलीकडच्या काळात हे सर्रास सगळे लोक काढून घेताना दिसतात. काहीच्या मते गोंधन म्हणजे संरक्षणाचं सुद्धा चिन्ह आहे, तर काही जण यामुळे वाईट शक्ती आपल्यापासून लांब राहतात असं सुद्धा समजतात. आता शेवटी ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा, भावनेचा हा विषय आहे. आपापल्या मनावरती तो असतो.
हळूहळू भीती वाटते मला. मी टॅटू काढलेलं पाहून आमच्या कन्येनं पण आपल्या हातावरती एक छोटासा फुलाचा टॅटू काढून घेतला. आपल्यालाही काढून घ्यायचा असेल तर मी तर त्याचा नंबर तुम्हाला ह्याच्यावरती स्क्रीनवरती देणारच आहे. तर आपल्याला हा व्हिडिओ किंवा ही परंपरा कशी वाटली किंवा आपल्या याविषयीचं मत काय आहे, कोणाला काही टॅटू काढल्यामुळं काही त्रास झाला आहे का, काही अनुभव याविषयीचा आहे का, हे पण आपण या व्हिडिओच्या कमेंटमध्ये येऊन सांगू शकता. आणि माझ्या मारुती काळजाते या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.